हाय एव्हरीवन अँड गुड मॉर्निंग. आणि आता उठलेलो आहे आणि आता आम्ही ब्रेकफास्ट करायला जातो आहे बाहेर. सो लेट्स गो. खूप भूक लागली आहे मला. रात्री आम्ही काल खूप कमी खाल्लं होतं, सो आता खूप भूक लागली खूप. सो वी आर गोइंग टू ईट समथिंग. लेट्स गो. वी आर गोइंग टू ईट अवर ब्रेकफास्ट गाइज. खाली घे थोडंसं कॅमेरा एवढं. लंबा आहे ना. वो वरतून तुला पण घे, मी पण दिसन. ऑब्विसली जस्ट लाईक दिस. सो मस्त थंडी वाजते इकडे. नाशिकची फील येते मला तर एकदम. नाशिकमध्ये पण अशीच थंडी असते. ते मस्त प्रत्येक वाटत एकदम. थंडीच्या ठिकाणी वेळ असेल तर तुला नाशिकचीच फील येईल. Back to the hotel. Guys, we are playing cricket अभी. We are choosing bats. एकच बॅट दोघे खेळू की दोघी बॅटिंग करू आपण. पाहू दाखव. पकडू शकते मी. नाही, लहान मुलांची येते. मोठी आहे का? चल हा बॉल आहे आपला. पंचा बॉल आहे. चलो लेट्स प्ले. लेट्स गो. कोण पहिला बॅटिंग करा. माझ्याकडे बॅट आहे तर मीच करेन. थँक्यू. विराट कोहलीची फॅन आहे मी, कळाला ना. मेरे से पंगा मत ले. बॅट्समॅनला कधी पाहिलं तू ना बॉल घेऊन येताना? हा, ॲनिव्हर्सरीला एक दिवस बाकी आहे. उद्या आमची ॲनिव्हर्सरी आहे. तर काल मी एक गिफ्ट दिलेलं, तुम्ही बघितलेलं ऑलरेडी. तर आज एक अजून सरप्राईज आहे नेहासाठी. तर नेहाने आता आईज क्लोज केलेत, तर आपण तिच्या मागं जाऊया. आता तिला थोडं पुढे घेऊया आणि आईज क्लोज ठेवायचे. आईज क्लोज ठेवा नेहा. आता क्लोज आईज ओपन कर. ब्रो वाव, हे पाहिजे होतं सिरियसली, पण हे खूप महाग देत होता तो. चल मी आताच घालते हे. थांब. थँक्यू विवेक. थँक्यू. दिस इज हाऊ इट लुक्स. वाव सिरियसली लय मस्त दिसत आहे. अँड दिस इज माय फुल लुक गाईज. मी तुम्हाला दाखवलंच नाही बिकॉज आम्ही घाईमध्ये थोडंसं तयारी केली आहे. दिस इज हाऊ आय लुक. फुल गिफ्ट्स वरती गिफ्ट्स भेटत येतात. ही जस्ट स्पॉइल्ड मी गाईज. आय एम ही स्पॉइल्ड चाइल्ड. वाव, खूप कूल दिसत आहे. मला घ्यायचं होतं पण ते वाले बँगल्स होते ना जाडवाले, ते मला थोडे सस्ते भेटले म्हणून मी ते घेतले. हे वाले तर खूप महाग देत होता म्हणून मी घेतले नाही, रिटर्न आले. बट ही गॉट दिस फॉर मी. येस, लेट्स गो. आता आम्ही म्हणजे असं चिलच करतोय, जास्त काय करत नाही. तर आता थोडंसं कॉन्टेंट काढणार माझ्या इंस्टाग्रामसाठी, फोटोज काढणार अँड देन विल गो टू एक्सप्लोर समथिंग. इकडे तर सगळीकडे सेमच पॉईंट आहे, म्हणजे सगळे वेगवेगळे पॉईंट आहे, पण पॉईंटमधून गोष्ट एकच दिसते. हे डोंगर, ते डोंगर, हे डोंगर वगैरे. सो वी विल सी. तिकडे जायचं आहे. एक विवेक बोलतो की आम्ही आधी आलो होतो तिकडे खूप मोठं एक रेस्टॉरंट होतं, ते बघायचं आहे. तर आम्ही ॲक्च्युली त्या रेस्टॉरंटच्या शोधामध्ये चाललो आहे तिकडे, नॉट फॉर पॉईंट्स बघायला. सो विल देखते हैं. पहिले तो विल शूट समथिंग अँड विवेकचं थोडंसं ऑफिसचं काम चालू आहे. आधी पण विवेक तेच करत होता, बट चलता है. सी, विवेकचं ऑफिसचं काम चालू आहे. सिटिंग आणि घोडाच अभी घोड्यावरती बसणार आहे आम्ही आणि थोडंसं पॉईंट्स फिरणार आहे इकडचे. आणि आय एम सो स्केअर्ड. आपण तिकडे पण खच्चरवरती बसलेले त्या मनालीला, पण मला लय भीती वाटते यार प्राण्यांवरती बसायची. खच्चरवरतीच होते ते. खच्चर होते ते, घोडे नाही होते ते, खच्चर होते. हे प्रॉपर घोडे येतात विवेक. ते खच्चर होते, ते बारीक बारीक होते, छोटे छोटे होते. काय खच्चर होते, काय घोडे होते. हा, यशचा घोडा होता. यशचा घोडा होता फुल डेंजर. डायरेक्ट पहाडवरती चढलेला. तर
यांची भीती वाटते. एक तिकडे माकडं पण मॅनरलेस माकडं आहे. डायरेक्ट सोडून देतात, इकडे हे लोक सोडतात, सोडता नाही. हा तेच पकडून घेऊन जाणार तर ठीक आहे, बट आय एम सो स्कॅर्ड. तो पण आता चालत चालतच येईल आपल्यासोबत. मला असं धक 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 होत. बरं घोड्याचा एक्सपिरियन्स घ्यायचा ग आलोच. तेच आता मी कधी बसलेली नाही घोड्यावरती. सीझनला नाही गेलं तर पळशान नाही ना ते घोडे. सीझनला नाही गेलं तर बनवून सीझनला आलो असतो हेच 1500 घेतले असते. माहिती आहे ना. तो 1500 मध्ये आम्हाला 12 पॉइंट फिरवतोय दोघांना. सो इट्स वर्थ इट. करतील त्याच्यावरती आम्ही खूप बार्गेन केलं आणि सीझन पण नाही म्हणून ते आता हो बोलला. तसं त्यांचे घोडे आता पडूनच उभेच आमच्या घोडे. हिशोबानेच घेतलेलं आहे. म्हणजे आम्ही थांबायला पण बोललोय त्यांना. लंच साठी पण थांबायला बोललोय की पॉइंट वर 15-20 मिनिटं थांबायला बोललो. ओ माय गॉड घोडा. स्कॅर्ड. हे आमचे घोडा आहे गाईज. त्यांनी तिकडे खूप सारे घोडे आहेत अजून. घोडे बापरे. अरे हे खच्चर पेक्षा उंच येता विवेक. मी बोलत तुला हे घोडे येतात. आपण जे हे प्रॉपर घोडे येतात. आपण जे बसलो होतो ना मनाली मध्ये ते खच्चर होते. भीती तर वाटत आहे पण थोड्या वेळानंतर मे बी चांगलं वाटेल. गाईज आम्ही पोहोचलेलो आहोत घोड्यांवरती बसून. आणि मी स्वतःचा व्लॉग नाही काढू शकली काय बिकॉज मी खूप घाबरलेली होती. खाली गेले ना समोर त्या ब्रिज वरती जायचं तुम्हाला. त्या ब्रिजवर ब्रिज वरती गेले की लेफ्ट हँड साइडला पूर्ण लेक आहे. ब्रिजच्या समोर. इकडे माकडं दिसत आहे गाईज आणि मी खूप घाबरलेली कारण ते जर मोबाईल घ्यायला आले तर मला महागाईचा मोबाईल द्यावे लागेल. आणि रस्ता खूप छान आहे मित्रांनो. आणि मी हिम्मत करून आता निघालेली आहे फायनली माकडांना न घाबरता. लेट्स गो. वाव छत्री पाहूनच मला एस्थेटिक काहीतरी सुचलेलं आहे. लेट्स गो. मस्त आहे. मज्जा आहे. तर आता आम्ही लिव्हिंग दिस पॉइंट. आता आमचे घोडे येत आहेत. आम्हाला त्या काकांवर खूप दया येते. ते एवढे चालतील पण काय करणार. पैसे भी तो दे रहे हैं अभी. वी आर पेइंग अमाउंट बिग अमाउंट. स्टिल वी आर फीलिंग बॅड. गोइंग गाईज. मस्त वाटत एकदम जंगल मध्ये फक्त आम्ही दोघीच. We have stopped to this point. इकडे तर मी मॅगी खाणार आहे. We'll eat Maggi here. मस्त जंगलामध्ये बसून आम्ही मॅगी वगैरे खाणार आहे आता. कुठे इकडे जागा बसायला तर जागाच नाही. तुला पण खायची सवय जल्दी बनाव कस्टमर आहे. अरे हा ना हात चालू दे ना. गरम आहे. अजून एवढं चढायचं आहे. हाय एव्हरीवन. सो टायर्ड. वाव थंडी हवा आली चांगलं वाटतं. थंडी हवा आली तर चांगलं वाटतं. आय डोंट नो. इको पॉइंट मध्ये पण इको पॉइंट मध्ये तर कोणीच आवाज नाही देते का. चल आपण जाऊया. क्रिंज वाटतं आपण आवाज देवता. काय म्हणते रे. सपोर्ट दे बोलली आहे. त्याच्यामध्ये काय व्हिडिओ काढायचं काय त्याच्यामध्ये सपोर्ट बघा कसं द्यायला पाहिजे. म्हणजे अशी मागायला येतील आता. अरे इकडे चढाण आहे पूर्ण अशी. आता जाऊन घोड्यावरतीच बसायचं आहे. थोड्या वेळाने मी माकड होईन डायरेक्ट. घेतलं व्हिडिओ मध्ये ते पण. कसं आहे रे. चढायचे वांदे होणार आहेत. अरे हा चालू आहे. सो या पॉइंटचं नाव आहे हनीमून पॉइंट. तर कपल्स लोकांना वाटत असेल की हनीमून पॉइंट बट नाही.
इकडे समरमध्ये या पूर्ण डोंगराला मधुमक्खीचे जाळे मधुमक्खीचं काय लागतं, छत्ता, मधुमक्खीचा छत्ता लागतो. तर इकडचे आदिवासी लोक रात्री त्याचं मध काढतात, हनी रात्री काढतात आणि मून, तसं त्यांनी हनीमून पॉइंट बनवलेला आहे. आणि आपण स्टुपिड पीपल आपण हनीमून विचार करत आहे. मानते की माकडांमध्ये आपलं काय फरक दिसते. हा एकच पहाड आहे जो आम्ही कालपासून बघत आहोत. आणि हा एकच पहाड आम्ही फक्त वेगवेगळ्या अँगलने बघत येतात आणि ते लोक त्याचे पॉइंट बनवलेले आहेत. हा पॉइंट, तो पॉइंट, पण प्रत्येक पॉइंट मध्ये हा एकच पहाड दिसत आहे. सपोर्ट, तुला परत सपोर्ट द्यायचा असं मला. गाईज वी आर गोइंग होम. आणि एवढी मज्जा आली घोड्यावरती, वाव. मी नव्हती बसणार, मी घाबरत होती, पण टोटली वर्थ आहे. डोंट मिस दिस. आणि चालत तर नकोच जा. आणि चालत तर जाऊच नका, खूप डेंजर आहे. डेंजर म्हणजे चालत तुम्ही जर गेले तर तुम्ही रिटर्न येणारच नाही. चालत जाऊच नका. खूप भारी यार, घोड्यावरती खूप मजा आली. मस्त असं आजूबाजूला जंगल आणि घोडा, बेस्ट फिलिंग एकदम. वी आर गोइंग टू द हॉटेल. आम्ही दुपारी काय जेवलो नाही, फक्त मॅगी वगैरे तेच खाल्लं. त्याच्यात आमचं पोट भरलेलं आहे, पोट खूप भरलेलं आहे. सो मी संध्याकाळीच मे बी जेवायला निघू. आता मी कपडे वगैरे चेंज करणार. लेट्स गो एव्हरीवन. वी आर गोइंग आउट टू ईट अवर डिनर. लवकरच जातो कारण इकडे रात्री खूप लवकर सुनसान होऊन जातं. आणि काहीतरी तिकडून विकत आणू म्हणजे रात्री इकडे मूवी वगैरे बघता बघता काहीतरी खाऊ. आणि आमच्या हॉटेलचा ॲम्बियन्स तुम्हाला दाखवते मी लेट. गाईज वी आर अगेन हेअर टू ईट आईस्क्रीम बिकॉज आम्हाला यांची आईस्क्रीम खूप आवडली होती कालची. आणि खूप थंडी झाली आता इकडे, मग थंडी हात लावू. बॅक टू द हॉटेल गाईज अँड दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ. बट उद्याचा व्लॉग वेगळा येणार आहे. उद्या आमची अॅनिव्हर्सरी आहे. सो आय डोंट नो उद्या आम्ही काय करणार आहे, बट उद्याचा व्लॉग मी वेगळा बनवणार. काय नाही करणार आहोत, काहीतरी आहे स्पेशल. व्हिडिओ नक्की बघा. सो उद्याचा व्लॉग सुद्धा नक्की बघा. मी लवकरच पोस्ट करेल उद्याचा सुद्धा व्लॉग. सो दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ. आता आम्ही क्रिकेट खेळणार आहे बाहेर जाऊन दोघी. सो दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ गाइज. मिलते हैं नेक्स्ट वीडियो में. बाय बाय. लाइक शेयर सब्सक्राइब.